श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 398चा उर्वरित भाग। सर्वज्ञांनी सांगितले, हा महात्मा विजना जाता जैसा काही खडिये बैसावेया नेई जताये। सर्वज्ञांनी रामदेवाला सांगितले, अहो येल्ल भट्टाच्या घरी पलंगावर बसून चादर तुलवी ताट वाटीत तुपा भाताचे जेवण करावे, पलंगा गादीवर झोपावे असे तुम्हाला कुठे सांगितले होते? आम्ही तुम्हाला 2 पर पावेतो झाडाखाली बसून चादर तुनावी, तिसऱ्या पहरी भिक्षा करावी, नदीकाठी जेवण करावे, देवळात झोपावे असे सांगितले होते। अजूनही करा। जर सांगितल्याप्रमाणे केले असते तर द्वापार युगाचे सहस्र वर्ष आयुष्य राहे ईश्वर तत्वे मानिती, भूत भविष्य व वर्तमान असे त्रिकाळ ज्ञान झाले असते। तेव्हा ते गप्पच राहिले। मग सर्वज्ञांनी म्हटले, परंतु असे का बरं होईल? आपल्या कर्माने पाय पसरून मरावे ते कसे चुकेल? ओजडीभर मिळावे ते पायलीभर कसे मिळेल? एकाच्या मताने कणभर मिळावे ते ओजडीभर कसे मिळेल? यावर सर्वज्ञांनी जड मांडियेचा दृष्टांत सांगितला। कोणी एकू जड मांडियेचे रोप उत्कातू घाली, वारे याचेनी योगे तयाचा मुडी रज बैसे, तेथ आणिक बेचळ उठी तयाचा मुडी आणिक रज बैसे, तेथ आणिक बेचळ उठी ऐसी अवधी विहिरी जड मांडविया भरे, तेथ उदक असे ऐसा भावही नाही। मग एक दिस कवडियावरी बाहिरी घाली, बाह्या भरती रंगत ये परी उपसवेना। तसेच धर्माचे मिश करून संचरलेली ममता सर्व धर्माचा नाश करते। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।